गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर चॅनल. कालच तुम्हाला भेटलो, आज परत भेटतोय. तर आम्ही दोघं चाललोय, अंधेरीला पोहोचलोय आम्ही. तनुने जे काही सरप्राईज प्लॅन केलंय माझं. तनू कुठे आलोय आपण? आता तरी सांग, एवढा आलोय तर कुठे आलोय? अंधेरी मला खूप चांगल्या ठिकाणी घेऊन आले. म्हणजे हे लास्ट टाइम ही आणि सायली गेली होती. पण इथे नव्हतं आता मला गेलो. तेव्हा पण बोललो होते लोक ये आपण जाऊया. तर मी शूटला होतो म्हणून मला जाता आलं नाही. पण हे पण आणलं इथे, हे खूप भारी आहे. मजा येते, मला काहीतरी वेगळं करतोय माझ्या बर्थडेच्या दिवशी. गाईज आमच्याकडे काहीच येत नाही. आम्ही दोघं आलो आहोत मातीत खेळायला. आमच्या घरात माती नाही, म्हणून आम्ही पैसे देऊन स्पेशली ते खेळायला आलोय मातीमध्ये. आमचं काहीच काहीच होत नाही, टाइमपास करतोय. मी एवढे चांगले कपडे घातलेले नाही, एवढे चांगले कपडे घातले. आणि हिने माझ्या नवीन जीन्सची वाट लावून टाकली आणि पहिल्यांदाच घातली हिने. काय चल का कोण फोन करतंय? थोडा वेळ थांबायला सांगितलं. क्या बात है. तर मी फुल मेहनत देते. प्लस फेमस लॉन्च आहे. लोक तुझं टाइमपास करतात, मला येतच नाही. हो, मी केलंय. लागतंय पण हाताला थोडस प्लेट बनवूया ना. आता म्हणजे काय सांगितलं माझ्या वॉच मध्ये गेले यार, माझी मानवी घरीच आलाय माझा वॉच. ओके, आम्ही नुसते बंद करून चालू करतो, बंद करून चालू करतो, बंद करून चालू करतो. म्हणजे आम्ही येणे. मला येतं, हिला येत. ही फक्त मला सांगते की हे करते का, हे सगळं करून देतो. हिला येतच नाही. जास्त करतात, जास्त करतात. बीच मेहनत करतो, हिला काहीच येत. असं टाकतो तुम्हाला त्याचा शेप बदलतो. अरे दोन हातांनी कर असं, हलक्या हलक्या हातांनी, एकदम दाबून नको. फुल स्ट्रगल आहे भाई. एवढं मला अभ्यास केला तर खूप पुढे गेलो, तसं पण खूप पुढे गेलोय. बस आता थांबवत ना काय केलं ह्याच्यात मी पाणी टाकला टाकून मी जीव देणार आहे. मग मी चांगलं केलं. एक हा परफेक्ट. बंद कर, तू काय केलं बघूया. एक घर होत आहे. आता थोडस पाणी आणि तुझं शेप नीट कर, ह्या साईडला हे तुला इथे करायचंय.
असं करेल असं पण कर चालू कर जरा. एकदम पण नको हे करू मला काय होतं टाकू नको त्यात. एक या. चांगलं केलेलं आहे. तूच पण चालू केलेली आहे इथे पेंटिंग वगैरे पण करू शकता तुम्ही. आमचा आउटलाईन झाला आता. गाईज आता आम्ही पोट्री डेट आमची झालेली आहे आणि कसं वाटलं. मजा आली. ये क्या है ऐसा. ठीक आहे आता आम्ही आमचा पुढे काही प्लॅन ठरला नाहीये बघू काहीतरी करू. कहाँ पे अंदर अंदर. हाँ तेज जा वो सीसीटीवी का दुकान है ना वहाँ से अंदर जाना. सो आता आम्ही काहीतरी खायला जाऊ त्यानंतर घरी जाऊ. हा नवीन हे घेतला आम्ही. special विसरली मग 300 रुपयाचा नवीन घेतला. आता हा ट्रायपॉड आम्ही नवीन घेतलाय घरी आहे खूप मस्त वाला पण आम्ही विसरलो म्हणजे मी विसरली तर मग हा इमर्जन्सी मध्ये घेतला. असं पण जर तुम्ही तिथे आलात ना त्याचं नाव अर्थन व्यू ऑरा असं आता मीच विसरली यार नाव सॉरी मी सांगते ते नंतर. आणि तिथे आलात तर त्याचे चार्जेस 20 मिनिट्स म्हणजे 20 मिनिट्स पण करू शकता तुम्ही ते 30 मिनिट्स करू शकता 40 मिनिट्स करू शकता 50 मिनिट्स करू शकता आणि 1 आवर करू शकता असं आहे. आणि त्याचे चार्जेस पण खूप छान आहेत स्वस्त आहे. लास्ट टाइम मी जेव्हा केलं होतं मी आणि सायली गेलेली ते खूप महाग होतं तर हे परवडिश आहे. पण इथे ना एकच प्रॉब्लेम आहे की त्या ह्याचे ना अरे यार आणि ते आतमध्ये ठेवायला सांगितलेलं ऐकत नाही माझं. तर इथे ना फक्त त्याचा स्पीड खूप होता तर ते नव्हतं जमत. लास्ट टाइम गेलेलो तिथे स्पीड कंट्रोल करायला जो बटन होता ना ते आम्हाला म्हणजे आमच्यावर होतं की किती कंट्रोल करू शकतो किती नाही. तर इथे कंट्रोल करायला अजिबात नव्हतं तर बाकी अदरवाईज छान होतं. आणि बाकी काय ना आता आम्ही खायला चाललोय. बाय माझा बर्थडे. तर कशी दिसते आज मी छान दिसतो. आज मला गुलो आलाय. गुलो माझा बर्थडे आहे म्हणजे. मला पण बोल नक्की छान. बुबू पण छान दिसते. तर आम्ही ती पोर्ट्रेट रेटवरून आलो होतो ना तर आम्ही पण त्याचं नाव तुम्हाला डॉमिनोजला आलो. एक सेकंड त्याचं नाव सांगते. अर्थनॉरा त्याचं नाव आहे. काय नॉरा की ऑरा नॉरा पते अर्थन ऑरा त्याच्या पेजचं नाव आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकता आणि तिथून तुम्ही बुक म्हणजे इंस्टाग्राममध्येच बुक होऊ शकता. बाकी मी तुम्हाला त्याचे चार्जेस सांगते. हिने सांगितले ऑलरेडी. हिने नाही सांगितले मी फक्त टाइम स्लॉट सांगितले चार्जेस. तर वीकडेजला आता वीकडेजला जा कारण की वीकडेजला थोडं स्वस्त आहे. वीकेंड्सला त्यांचे महाग आहे. तर 20 मिनिट्सचं केलं ते पोर्ट्री सेशन तर त्याचे 179 रुपीज पर पर्सनचे सांगते. पर पर्सन 30 मिनिट्स केलं तर 229 40 मिनिट्स केलं तर 279 50 मिनिट्स 329 आणि 1 आवरचे 379 असे चार्जेस आहेत. वीकेंडचे जरा म्हणजे 100 रुपये एक्स्ट्रा आहेत प्रत्येक चार्जेसमध्ये. तर वीकेंडसाठी गेलो तिथे कॅनव्हास सेशन पण होतं. कॅनव्हास सेशनचे चार्जेस पण सिमिलर आहेत म्हणजे थोडेफार एवढं मी सगळं सांगत नाही. आणि अजून तिथे पॉट पेंटिंग होतं त्याचे चार्जेस कमी आहेत 20 मिनिट्सचे 99 रुपीज. आपण हे करायला हवं होतं ना तिथे. नेक्स्ट ठीक आहे नेक्स्ट टाइम 30 मिनिट्सचे 150 रुपीज 40 मिनिट्सचे 199 यार आपण हे करायला पाहिजे होतं. खूप मज्जा आली असती. आणि आता आम्ही ते सगळं करून आलोय डॉमिनोजला पिझ्झा खायला. आम्ही खूप छान छान फोटोज काढले आणि बायडे आमच्यानी ते झालं नाही कधीच होत नाही कारण की आपल्याला तेवढी सवय नसते ना तर ते नाही झालं. तर तिथे पण मजा आली. एक्सपिरियन्स छान होता. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता
माझं सेकंड second होतं. कारण का ही आणि सायली गेलेली आहे याच्या आणि तिथे अपडेट करते हे माझे वॉच बीच पूर्ण खराब झालेला एकदम हात घाण झालेले माती नखाविकात माती गेल्या माझे पण गेले. सो बॅड बाय आता अजून पुढे काय प्लॅन करायचा मला सुचत नाही आहे. काय करायचं आता मला पार्टी देणार आहे हयातमध्ये. जर मला हयातमध्ये पार्टी द्यायची असेल तर फक्त मी आणि तन्वी जाणार हयातमध्ये आणि मी जायला तर मी आत्ताही जाऊ शकतो ह्या क्षणाला पण नाही जात आहे. आता तन्वीचा पण बर्थडे येत आहे ना मग विचार करतो तन्वीच्या बर्थडेला हयातमध्ये कसं वाटतंय नवीन कपडे घेऊन दे अगोदर. तिला कुठे जायचं असेल तर पहिलं नवीन कपडे घेऊन दे. पण लागतात ना नवीन कपडे म्हणजे असं छान छान दिसायला. तर हे पण आज मी नवीन घातलंय. मी पण नवीन घातले मी पण नवीन घातलंय बाबा. नाहीतर कधी असे सेम सेम टी शर्ट घालतो मी ते हाफ चड्डी. मला तिथे जाऊन हा काय बोलला माहितीये ना मला तिथे जाऊन हा काय बोलला माहितीये अरे तन्नू हेच करायचं होतं पोटरीवालं माझी पॅन्ट खराब झाली मी हाफ चड्डी घालून आलो असते. मला माझ्या जीवाला लागलंच नसतं ना माझी पॅन्ट खराब झाली असेल तर मला काही फरकच नव्हता पडला आणि हिने माझी पॅन्ट खराब केली आहे भाई साहब. आणि तुला एक्सपिरियन्स कसा वाटला ते सांग. मजा आली एन्जॉय केला तन्वी आणि मी नेहमी फन करत असतो. आणि आता माझा बर्थडे येत आहे एकदम आमच्या बर्थडे मध्ये फक्त 20 दिवसांचा फरक आहे. माझा ह्याचा 3 आणि माझा 23. मला एक सांग इथे 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 ये. मला सांग तू मला काय गिफ्ट नाही गिफ्ट दिलंय ऑलरेडी. तू मला सरप्राईज केलं नाही. तुला टेन्शन आलंय का म्हणजे मी एवढी सुंदर सरप्राईज दिलं मला. मी आता सांगितलं तुम्हाला की मी हयातमध्ये घेऊन जाणार आहे. मला खरं वाटतंय का मी सांगितलं होतं काय करशील. मला त्याच्या अगोदर कपडे घ्यायचे तरच मी तुला का कपडे घेऊन देऊ मी तुला खूप महागातलं घेऊन हा तर पण माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. ते मी घालून येईन पण कपडे लागतील मला. खूप कपडे आहेत माझ्याकडे पण त्या दिवसात म्हणजे असं नवीन कपडे. गाईस आम्ही आता आलोय डिनरला खायला आलो. आम्ही डिनरला आलोय. आमचा बर्थडे बॉय तर अजून नवीन तो काय यायचे बाकी आहेत जेव्हा ती दीदी आणि दादा तर ते आल्यावर आमचं सेलिब्रेशन करणार आहे परत आणि मग आम्ही जेवणार. आणि ही लोक गेले 5 मिनिटं झाली केकचे चिकटपट्टाच ओपन करतात. अजून होत नाही अजून 2 तरी जातील. ही बघा ही एक परत कशाला लावताय हे बघा हे काढलेला टेप परत लावतायत. वा एज्युकेटेड वुमन. तिथून काढलं ना फायनली सुमित थोडस मेहनत घेऊन काढतंय. टास्क आहे हा ह्याचा. जाईज अजून 1 मिनिट झाले तरी खोलता येत नाहीये त्या लोकांना. मोदक खूप आहे त्याच्यात. केक बाहेर काढताय. एक एक इथून दिसतोय ठीक आहे ते असं त्यांचं पॅकेज केक बाहेर हॅपी बर्थडे हऱ्या. आणि Thank you. बर्थडे बॉय आणि ते असं खूप वेळा असं करतो. प्रयोग चालू आम्ही ऑर्डर दिली होती की आणि केक आणि सुमित हसताय. अरे मेन कोर्स सांगा. माझाच बर्थडे आणि मीच माझ्या केकचा व्हिडिओ वगैरे काढतोय आणि हे सगळी जण बसलेत आणि कॅमेरा माझ्या हातात आहे. माझा बर्थडे आणि आणि माझ्याकडे कॅमेरा कर ना माझ्याकडे कॅमेरा कर. आणि ह्याच्या बायकोला आहे ना होणार त्याच्या बर्थडेचं काहीच पडलेलं नाहीये. नाही आणि भाई हे आम्ही प्लॅन भाई तिने माझ्यासाठी खूप सरप्राईज यार माझी तब्येत ठीक नाहीये जरा. तिने मला काल पण खूप चांगलं सरप्राईज दिलं. आज पण तिने ते पोर्ट्री डेट वाला खूप छान कोणत्या तर माझा बर्थडे आहे ठीक आहे आणि हा केक आहे इकडे दाखवू. आता मी खाणार आहे. हॅपी बर्थडे अनिकेत. हॅपी बर्थडे. थँक्यू. माझ्या बर्थडेचा केक आता मी कापून खाणार आहे. ही आमची गँग आहे बाय द वे. ही आमची गँग आहे. तुम्ही ह्या प्रत्येक मेंबरला आमच्या ब्लॉग मध्ये 100% बघितलंय एवढं तर नक्की आहे. तर तुम्हाला
आम्ही कालपासून अनिकेतला नुसतं हॅपी बर्थडे सगळ्या बर्थडे एवढंच लोकांचा करतोय. 48 तास कुणाचा बर्थडे असतो. बाई माझा असतो माझा. तन्वीमुळे माझा 48 तास बर्थडे. थांबा हे सुटलंच नाही. हॅपी बर्थडे डिअर अनिकेत. हॅपी बर्थडे टू यू. मला आता कंटाळा आलाय हॅपी बर्थडे. तू ते बाबा गेला पुन्हा घे ना. केक बनवताय तो एक म्हणतो आहे. गाईस हॅपी बर्थडे. मी पाठवून करते तुमची ओरिजिनल गाणं. काही जणांचा बर्थडे काही संपत नाही हा बाबा. माझा तर मी आज पहिल्यांदा जीन्स घालून एवढा वेळ आहे. हा जीन्स जीन्स जाऊ द्या, दाखवते तुम्हाला अजून एक गोष्ट. हे बघा, हे मी निकेत. आम्ही रस्त्यावरच्या आता गरम अगोदर इथे ह्या लोकांना एवढी भूक लागली ना की ह्या लोकांना ब्लॉग पण काढायचं नाही. मेन म्हणजे तन्वीची सुरमई झाली आले. तन्वी आता 2-2 हाताने ठोसणार आहे नुसती. हे बघा तन्वीची प्लेट आली. तन्वी डायरेक्ट खायला चालू अजून झाली. एक येते ना हे बघा मिताली ठोसून चालू पण झाली भाई. ही माझी चिकन थाली आहे. मी मटन खात नाही तर माझी चिकन थाली आणतो. सुमित हे काय होतं? चिकन पट्याला सुमितने मागवलंय. खाते ही फिश खाते. 2 ऑर्डर आमच्या पेंडिंग आहे. दीदी काय मागवलंय तू? हे प्रॉन्स कोलंबी थाली आहे आणि ही बोंबील स्टफ बोंबील आणि हे कोलंबी थाली. येस. ही पण प्लेट आलेली आहे. मी आता खाते. आणि याच्या आतमध्ये बोंबील आहेत. याच्या आतमध्ये प्रॉन्स आहेत. चटणी आहे. त्यात मी खाणार आहे. त्याच्यामध्ये पण प्रॉन्स हा. आहे. Maybe. बरोबर ना? हो तुम्ही तुमचंच आहे ते. तुम्ही काय मागवले तुमच्यासाठी? ही मटन थाली. हे. ही नॉर्मल मटन थाली. आता पहिला 2 हातांनी खाणार आहे. मी 2 हातांनी खाणार आहे. 2 हातांनी खाते. 2 हात लावते मच्छी खायला. ही मुलगी 2 हातांनी मच्छी खाते. टोचून भाई हिच्यावरती मी तर झाला. कसम तन्वीने पहिल्यांदा फुल थाली खाल्ली. ते पण कशी खाल्ली? मला विचारा. थोडी दीदीला दिली, थोडी ह्यांना दिली, थोडी सुमितला दिली. आज तिने मला काहीच नाही दिलं कारण का मी मच्छी खात नाही म्हणून. सो फायनली अनिकेतचा बर्थडे खूपच छान प्रकारे सेलिब्रेट झालाय. काल पण आम्ही खूप मजा केली, आज पण खूप मजा केली. सो आता नेक्स्ट व्लॉग काय असेल सांगू शकत नाही मी आता, पण काहीतरी इंटरेस्टिंग असेल एवढं तर सांगेन. आणि काय नाही, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा. बाय.